नमस्कार, माझं नाव अद्वय जोशी आणि मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी हे क्लेम केले की MHT CET 2026 ची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये टॉप 300 to 400 कॅन्डिडेट्स त्याच्यामधून भरपूर असं प्रमाण असावं की दे आर घोस्ट कॅन्डिडेट्स. कारण देयर इज अ स्टॅटिस्टिकल एनोमली विच सेज की 10th आणि 12th ला मार्क्स एकदम कमी पण CET ला रँक एकदम जास्त. हे अनकॉमन बिहेवियर बघायला मिळतंय त्या डेटामध्ये. दॅट्स वाय देयर इज अ ह्यूज सस्पिशन. यामध्ये ऑनरेबल CET सेलचे जे कमिशनर आहेत त्यांचा रिप्लाय आला की दिस इज अ सिलेक्टिव्ह डेटा फिल्टरिंग. हे सिलेक्टिव्ह डेटा आहे आणि CET वेगळी एक्झाम आहे, 10वी 12वी वेगळी एक्झाम आहे, सो डोंट कम्पेअर. बट देन माय क्वेश्चन वॉज की इफ दॅट इज सो तर मग पहिले 300 विद्यार्थी 400 विद्यार्थी सोडून बाकीचे जर विद्यार्थी बघितले 500 600 700 800 900 1000 रँककडे जाल तर कसं काय त्यांचे 10वी 12वीचे मार्क्स आणि CETचे मार्क्स सगळे चांगले. आणि कसं काय 2022 चा डेटा 2021 चा डेटा जो CET सेलचाच डेटा आहे त्या डेटामध्ये हे दिसतंय की पहिल्या 300 400 मधून सगळ्या कॅन्डिडेट्सचे जे काही म्हणजे ऑलमोस्ट ऑल कॅन्डिडेट्स आर हॅव्हिंग व्हेरी गुड मार्क्स इन 10th अँड 12th. दॅट शोज की 2023-2024 पासून काहीतरी बदललंय अँड दॅट डेटा प्रूव्स. पण CET सेल कडनं यावर काही रिप्लाय नाही आला आणि आता ऍडमिशन प्रोसेस तशीच चालू आहे. दरवेळेस आपण प्रॉब्लेम डिस्कस करतो बट दिस टाइम मी सोल्युशन सोबत आलोय. मी जो काही लिमिटेड माझा जे काही नॉलेज बेस आहे त्यावर जो काही रिसर्च केला तेव्हा मला एक सोल्युशन मिळाले आणि तुम्ही कमेंट करून सांगा, पूर्ण व्हिडिओ बघा की इज दिस अ गुड सोल्युशन किंवा तुमचं मत काय. दोन याच्यात एक्स्ट्रीम अप्रोचेस आहेत. वन इज टू कम्प्लिटली हॉल्ट द MHT CET ऍडमिशन प्रोसेस आणि रिएक्झामिनेशन, बट दिस इज नॉट गुड अप्रोच. याला म्हणतात की रेमेडी वर्स दॅन डिसीज. जो आजार आहे त्याच्यापेक्षा औषध खतरनाक आहे. कारण इतके लाखो पालक ते विद्यार्थी ते परत अभ्यास करतील, परत एका सेंटर पासून दुसऱ्या सेंटरला. सायकोलॉजिकल प्रेशर आहे आणि त्याच्यामध्ये जे नीटला होतं तुम्हाला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रीम स्टेप्स घेतल्या, तसं महाराष्ट्रात होता कामा नये. सो दॅट इज रूल्ड. रिएक्झामिनेशन इज नॉट द सोल्युशन. बट द सेकंड वे की काहीच करायचं नाही, असंच जाऊ द्यायचं, जसं 2025 ला जाऊ दिल्या गेलं, 2024 ला जाऊ दिल्या गेलं. असं जर केलं तर दरवर्षी जे लोक ही कामं करतात, जे मेहनती विद्यार्थी आहेत, त्यांची सीट घेतात, त्यांची हिंमत अजून वाढेल आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रात किंवा एज्युकेशन सेक्टरला खूप मोठा धोका आहे. इफ आवर एक्झाम्स आर नॉट फेअर देन एज्युकेशन इज बिग क्वेश्चन मार्क. सो मग काय वे आउट आहे? तर त्यासाठी जो वे आउट आहे त्यासाठी काही इनोव्हेशन करायची गरज नाहीये. तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या ज्या गाईडलाईन्स आहेत 2024च्या नीट केसमध्ये त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. आपण पूर्ण केस समजून घेऊ. नीट 2024 ची जी केस झाली त्याच्यामध्ये काय झालं? त्याच्यामध्ये असं बघितलं गेलं की सीकर नावाचा एक जिल्हा आहे राजस्थानमध्ये, नॉर्दर्न राजस्थानमध्ये सीकर नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यामधून नीट 2024 ला 129 स्टुडंट्स असे होते ज्यांना 700 प्लस स्कोर होता. आउट ऑफ 720 दे हॅड 700 प्लस स्कोर. आता सगळ्यांना एकदम सरप्राईज झालं की एका छोट्याशा जिल्ह्यामधून एवढे सारे विद्यार्थी कसं काय इतक्या टॉप स्कोरला असू शकतात. म्हणून वनिष्का यादव यांनी PIL फाईल केली अगेन्स्ट द सेंट्रल गव्हर्नमेंट वर्सेस युनियन ऑफ इंडिया की दे सस्पेक्ट की पूर्ण नॅशनल लेवल एक्झाम मध्ये स्कॅम झालाय म्हणून. मग त्यानंतर काय झालं? तर त्यानंतर सुप्रीम कोर्ट वंशिता यादव येते, ठीक आहे. सुप्रीम कोर्टच्या काही जजमेंट्स आहेत, सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन आहे, डायरेक्ट मी ऑफिशियल कोर्ट करतोय. सुप्रीम कोर्ट सेज स्टॅटिस्टिकल एनोमली और सडन लोकलाइज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉप स्कोरर्स. स्टॅटिस्टिकल एनोमली म्हणजे जे आउटलायर्स असतात, जे एक्सेप्शन असतात, किंवा सडन लोकलाइज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉप स्कोरर्स की एका ठिकाणून ते टॉप स्कोरर्स येत आहेत, ठीक आहे. इज फ्लॅग्ड पब्लिक ट्रस्ट इज फ्लॅग्ड म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. पब्लिक ट्रस्ट कॅन ओनली बी सस्टेन. लोकांचा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा डेटा ट्रान्सपरंट राहील. व्हेरी इम्पॉर्टंट जजमेंट.
की सीईटी सेलचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं की हे असं होत नाही तसं होत नाही, त्याला अर्थ नाहीये. व्हॉट ऑनरेबल कोर्ट सेज इज की यू हॅव टू मेक डेटा ट्रान्सपरंट. डेटा जो तुमच्याकडे आहे तो लोकांना दाखवा, तरच तुमच्यावर जो विश्वास आहे ना तो दृढ होईल, तरच ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट मेंटेन राहील. त्याच्यानंतर एक केस आहे जी 2011ची आहे, त्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी काय जजमेंट दिले ते म्हणतायत की अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी मस्ट ओव्हरराईड. जनरली काय असतं, जेव्हा पण तुम्ही डेटा ऍक्सेस करायला जाल कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीमधून, तर ते फ्लॅग करतात की इंडिव्हिज्युअल प्रायव्हसीमुळे, कॅन्डिडेट्सची प्रायव्हसीमुळे आम्ही डेटा देऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दे आर राईट टू एन एक्सटेंट, कारण इंडिव्हिज्युअलचा डेटा जर घेतला तर त्या कॅन्डिडेटला काही त्रास होऊ शकतो किंवा काही पण इश्यूज असू शकतात. बट व्हॉट ऑनरेबल कोर्ट सेज इज अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी मस्ट ओव्हरराईड. जिथे मोठा प्रश्न आहे, जिथे पूर्ण एक्झामच्याच प्रोसेसवर एक प्रश्नचिन्ह आहे, त्यावेळेस हे सगळं अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सीसाठी ओव्हरराईड करायला पाहिजे. काय ओव्हरराईड करायला पाहिजे? ऍब्सोल्यूट सिक्रेसी, म्हणजे प्रायव्हसीला ओव्हरराईड करून डेटा ट्रान्सपरंट करायला पाहिजे. ऑफकोर्स ते या कंटेक्स्टमध्ये करायचं की कॅन्डिडेटचा डेटा लीक नाही होणार. दॅट कॅन बी डन. ठीक आहे. आता मग काय झालं? मग अशा वेळेस एनटीए वॉज बाउंड. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, ऑनरेबल कोर्टाने आदेश दिले आणि एनटीएनी सगळा डेटा रिलीज केला. आणि एनटीएच्या डेटामध्ये खूप साऱ्या गोष्टी समोर आल्या. सगळ्यात पहिले अक्रॉस इंडिया, पूर्ण इंडिया लेवलचा डेटा बघितला तर ओनली 1.3% ऑफ टोटल कॅन्डिडेट्स, 1.3% ऑफ द टोटल कॅन्डिडेट्स 650च्या अबव मार्क्स होते. ऍव्हरेज सेंटर वाईज बघितलं त्यांनी, सेंटर वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज बघितलं. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट वाईज बघितलं 1.3% होतो ऑन एन ऍव्हरेज ऑफ द टोटल अपियर्ड कॅन्डिडेट्स. एक डिस्ट्रिक्ट डिवायडेड बाय त्याचे टोटल कॅन्डिडेट्स किती पर्सेंट आला? 1.3%, ज्यांना 650 प्लस आहे. सीकरला हा रेट आला 7.48. म्हणजे याच्यापेक्षा किती जास्त आहे बघा. अ ह्यूज एनॉमली, एक्सेप्शन, आउटलायर. त्याच्यानंतर हे बघितलं गेलं की काही इंडिव्हिज्युअल सेंटर्स आहेत, जसं टागोर पीजी स्कूल, मंगलचंद विद्या मंदिर, त्या सेंटरला तर 12.5% असे स्टुडंट्स होते. म्हणजे 100 मधून जवळजवळ 1300 विद्यार्थी होते की ज्यांना 650 पेक्षा जास्त मार्क्स आले. अगेन अन आउटलायर. म्हणजे हे तर खूपच, म्हणजे एका क्लासमध्ये येत नाही असं. म्हणजे एका क्लासमध्ये जर तुम्ही चांगल्या क्लासमध्ये जरी गेले ना, तर 100 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थी हे अवघड असतं. हे तर रॅन्डम सेंटरमध्ये जिथे कुठले पण विद्यार्थी येतात, तर त्या सेंटरला इतके टक्के स्टुडंट्स आहेत. एवढंच नाही तर टॉप 50 सेंटर्स, पूर्ण देशातले त्यांनी टॉप 50 सेंटर्स पकडले. टॉप 50 सेंटर्स जिथे 650 पेक्षा जास्त मार्क्स आलेत नीट 2024 ला. आणि त्यांनी असं बघितलं की आउट ऑफ दोज 50 सेंटर्स 37 सेंटर्स आउट ऑफ 50 हे सीकर मधून होते. सो इट वॉज प्रूव्ड बाय सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह, एनटीए फॉलोड, आणि हे प्रूव्ह झालं की सीकर इज हेवीली कॉन्सन्ट्रेटेड इन टर्म्स ऑफ रिझल्ट. पण हे अजून संपलेलं नाही. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिप्लाय आला. सेंट्रल गव्हर्नमेंटनी याला काउंटर आर्ग्युमेंट दिला. डेटा एक सांगतोय, पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे ते बघा. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं की सीकर मधून जो डेटा येतोय ना, दॅट इज बिकॉज सीकर इज अ वेल एस्टॅब्लिश्ड कोचिंग सिस्टम. राजस्थान मधला सीकर इज वन ऑफ द मेजर हब. आता कोटापेक्षा हळूहळू तो पुढे जायला लागलाय. अँड दॅट इज ट्रू. सो हायली कॉन्सन्ट्रेटेड कोचिंग इकोसिस्टम आहे, रॅदर दॅन मास मॅलप्रॅक्टिस नाहीये. जो तुमचा डाऊट आहे ना की पूर्ण देशामध्ये असं होतंय, असं बिलकुल नाहीये. तर हा कोचिंग हब आहे, म्हणून तिथून रिझल्ट जास्त असणारच. लातूरचे पण रिझल्ट जास्त येतात. वाय? बिकॉज लातूर इज अ कोचिंग हब. ठीक आहे. काही एक्सेप्शनल पेपर लीक ह्या सगळ्या चर्चा होत असतात, पण हिस्टॉरिकली जर तुम्ही बघायला गेले तर लातूरचा रिझल्ट कोचिंग हब असल्यामुळे येतो, कोट्याचा रिझल्ट कोचिंग हब असल्यामुळे येतो. त्याच पद्धतीने सीकरचा रिझल्ट आहे तो कोचिंग हब असल्यामुळे. आउट ऑफ 27,000 कॅन्डिडेट्स, आउट ऑफ टोटल 27,000 कॅन्डिडेट्सनी इथं एक्झाम दिली. ठीक आहे ना. सीकर मध्ये जे विद्यार्थी होते मेजॉरिटी ते आउट ऑफ स्टेशन होते. कोणी बिहार मधून आलं, कोणी उत्तर प्रदेश मधून आलं, कोणी मध्य प्रदेश मधून आलं. तिथे राहतात विद्यार्थी, तिथेच हॉस्टेल आहे, मेस आहे, सगळ्या गोष्टी आहे, ट्युशन आहे, आणि तिथेच एक्झाम देतात. परत घरी जात नाही एक्झाम द्यायला. सो डेफिनेटली तिथला रिझल्ट चांगला असेल.
रिझल्ट चांगला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सीकर हिस्टॉरिकल डेटा पण त्यांनी बघितला. हिस्टॉरिकल डेटा हे तर लॉजिक दिलं आणि एक हिस्टॉरिकल डेटा पण सांगितला की सीकरने आधी पण रँक दिले, जसं 23 स्टुडंट्स टॉप काय म्हणतात टॉप 1000 मध्ये होते 2023 ला आणि 55 स्टुडंट्स झालेत 2024 ला. एवढा काय फरक आहे, एवढा काय फरक. सो सीकरचा हिस्टॉरिकल रिझल्ट पण चांगला आहे. त्याच्यानंतर IIT मद्रासची स्टडी कोट केली. IIT मद्रासची स्टडी कोट केली आणि त्यांनी पूर्ण देशभराचं अनालिसिस केलं, सगळे सेंटर्स मॅप केले आणि त्यांनी बघितलं की मोर ऑर लेस जिथे जिथे कोचिंग हब्स आहेत ना त्यांचा रिझल्ट चांगला आहे. सो मॅल प्रॅक्टिस होते किंवा काहीतरी गडबड एक्झाम सिस्टम मध्ये असं नाही, असं नाही. पण हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटनी आर्ग्युमेंट दिले. आता सीईटी सेल हे आर्ग्युमेंट द्यायला तयार आहे का? सीईटी सेल डेटा रिलीज करायला तयार आहे का? करावं लागेल, तुम्हाला करावं लागेल. हे सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स आहे. यू हॅव टू फॉलो दॅट. वी हॅव टू एस्टॅब्लिश अ ट्रान्सपरंट एज्युकेशन सिस्टम, गुड एज्युकेशन सिस्टम. तर आपल्याला हे करावं लागेल, आपल्याला हे करावं लागेल. आणि तर काय काउंटर आर्ग्युमेंट देणार आहे हे मला नाही माहिती. आता हे तर स्टेट गव्हर्नमेंटच सांगेल. आय डोंट नो, त्यांचे जे काही वकील असतात ठीक आहे ते सांगतील. व्हॉट आर आवर डिमांड्स? बेस्ड ऑन दिस व्हॉट आर आवर डिमांड्स? जर हे सेंट्रल गव्हर्नमेंटला विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो, पटलं, लोकांना पटलं नाही, हे लॉजिक पटलं. अगेन आय एम नॉट सेइंग की आम्ही जे म्हणतोय तेच खरे, बिलकुल नाही. आय एम सेइंग हे जे काही आहे ना हे असं जाऊ देऊ नका. गिव्ह युअर काउंटर आर्ग्युमेंट्स. दाखवा काहीतरी. ह्या 300 जणांचे आहेत ना हे सगळे रिलीज करा, हे रिलीज करा आणि लेटस डिस्कस दिस ओपनली. सगळ्यांना दाखवा, पूर्ण महाराष्ट्राला दाखवा. काय काय बघायचं की एक्झाम सेंटर पाहिजे आम्हाला, एक्झाम सेंटर पाहिजे टॉप 1000 कॅन्डिडेट्सचे, टॉप 1000 कॅन्डिडेट्सचे एक्झाम सेंटर पाहिजे. की असे कुठले एक्झाम सेंटर आहेत का बाबा तिथून टॉपर येत आहेत? मग ते एक्झाम सेंटर कोचिंग हब आहे का ते एक्झाम सेंटर रिमोट एक्झाम सेंटर आहे? रिमोट एक्झाम सेंटर असेल तर दॅट विल प्रूव्ह की कुठे ना कुठे गडबड आहे. एखादा सीईटी स्पेसिफिक एक्झाम पुणे येतं, पुणे जिल्ह्यातून सीईटीचे रिझल्ट चांगले येतात, आता पुण्याला जास्त विद्यार्थी ते प्रिपेअर करतात, सगळे पूर्ण महाराष्ट्र पुण्यात येतो, तर दॅट इज ओके, दॅट इज ओके. पण जर एखादा कॉर्नर जिल्हा निघाला तर दॅट इज द क्वेश्चन मार्क. तर हा तुम्हाला आधी डेटा रिलीज करावा लागेल. त्याच्यानंतर दोन्ही अटेम्प्टचे पर्सेंटाईल करा. हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्यांनी पॉसिबली फ्रॉड केलाय ना पैसे देऊन, तर ते दोन्ही अटेम्प्टसाठी नाही करत. हे मॅनेज करणारे लोक लॉजिकली विचार करा. लॉजिकली आय एम जस्ट अप्लाइंग लॉजिक. की जर मला एखाद्या एक्झाम मध्ये फ्रॉड करायचा आहे किंवा मी तो फ्रॉड ऑर रॅकेट रन करतोय, तर मी एकाच विद्यार्थ्याला दोनदा कशाला ते काम करेल? मी एकाच अटेम्प्टला काम करेल ना. मला दुसऱ्या अटेम्प्टला दुसरे विद्यार्थी भेटतील आणि विद्यार्थी पण डबल पैसे का खर्च करेल? आर यू गेटिंग इट? ओके. सो हे सेकंड अटेम्प्टचे पर्सेंटाईल त्या कंटेक्स्ट मध्ये इम्पॉर्टंट आहे की आपल्याला ती माहिती येईल. त्याच्यानंतर थर्ड काय की जेई मेन्सचे पर्सेंटाईल द्या. अजून एक डेटा कोरिलेशन मिळेल अलॉंग विथ द SSC HSC. आम्हाला जेई मेन्सचे पर्सेंटाईल द्या पहिल्या 1000 कॅन्डिडेटचे. यू हॅव टू रिलीज दिस डेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या. डाऊटफुल कॅन्डिडेट जे आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज कळू द्या. इफ फॉर प्रायव्हसी रिझन यू कॅनॉट डिस्क्लोज दिस, इट्स ओके, इट्स ओके. काही टीचर्सची टीम बनवा किंवा नॉट नेसेसरी टीचर्सची एक कमिटी बनवा, इंडिपेंडेंट कमिटी, आणि त्यांना दाखवा हे सीसीटीव्ही फुटेज. मला वाटतं ट्रान्सपरंटली जर तुम्ही शेअर केलं तर प्रायव्हसीचा काही इश्यू नसतो, मोर ऑर लेस दिसून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर COEP VJTI सरदार पटेल. ऍक्च्युली मला COEP ची मार्क लिस्ट मिळाली आहे आणि त्याच्यात पॅटर्न मी बघितलाय. जे पहिले आहेत ना, जे 40 रँक 45 रँक जे काही त्यांचा रँक होता 2025 चे विद्यार्थी आहेत आणि बरेच विद्यार्थी फेल झालेत फर्स्ट इयरला. दॅट आय हॅव सीन. तो डेटाचा अनालिसिस पण मी केले, बट मी त्याचा व्हिडिओ मध्ये यासाठी नाही टाकलं कारण तो ऑफिशियल COEP चा डेटा नाही आहे. विद्यार्थ्यांनी ती फाईल फॉरवर्ड केली. आता ती फाईल कुठून आली जोपर्यंत, कारण सीईटीचा हा जे काही अनालिसिस आहे आपला तो ऑफिशियल आहे, ऑफिशियल डेटावरच अनालिसिस आहे. दॅट्स वाय आय हॅव नॉट फ्लॅग. म्हणून मी तुम्हाला सांगतो की COEP VJTI सरदार पटेलच्या कॉलेजमधून आम्हाला जी काही डाऊटफुल आहेत, जे डाऊटफुल विद्यार्थी आहेत ना, ज्यांना 10वी 12वीला कमी आहे, ज्यांचा रँक चांगला होता, त्यांचे आम्हाला पॉइंटर्स दाखवा, CGPS दाखवा 2025 चे. आणि व्हॉट वी डिमांड इज, जसं तिकडे IIT मद्रासनी स्टडी केला होता ना, IIT मद्रासनी स्टॅटिस्टिकली स्टडी केला होता, तसंच हे जे काही डेटा आहे, हा जो काही डेटा आहे, जे काही डेटा आता जे काही मी केलं असेल किंवा अजून टीचर्सनी केलं असेल, आम्हाला सगळ्यांना बाजूला करा. IIT बॉम्बेच्या प्रोफेसरची एक कमिटी बसवा. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिशियन्स असतील, मॅथमॅटिशियन्स असतील. लेट देम डिसाइड, दे हॅव मोर ब्रेन अँड एक्सपिरियन्स दॅन अस. ठीक आहे. लेट देम डिसाइड, एक्सपर्ट लेवल स्टॅटिस्टिकल स्टडी करा. कळून जाईल त्यांना, कळून जाईल जे आहे ते कळून जाईल. ठीक आहे. सो हे आम्हाला पाहिजे, रिलीज द फॉलोइंग डेटा. इथेच हे थांबत नाही, अजून गोष्टी होतात बघा.
अजून गोष्टी होता, सीबीआय इन्व्हेस्टिगेशन पण झालं होतं नीट 2024ला. सीबीआय इन्व्हेस्टिगेशन झालं होतं. सो सीबीआय इन्व्हेस्टिगेशन काय म्हणतात की नीट 2024ला सीबीआयच्या फाइंडिंगने असं आलं की सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिले, डायरेक्टिव्ह दिले सीबीआयला की यू इन्व्हेस्टिगेट. डेटा तर सांगतोय पण तुम्ही तुमच्या लेवलला इन्व्हेस्टिगेट करा की खरंच असं झालंय का. म्हणजे केंद्र नॅशनल लेवलला इतका चांगला रिस्पॉन्स मिळतो या सगळ्या गोष्टींना. व्हाय नॉट इन महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी काय पाप केले. ठीक आहे. सो सीबीआयचे काय डायरेक्टिव्ह आहेत, नीटचे काय डायरेक्टिव्ह म्हणजे सीबीआयने काय फाउंड केलं की नीट 2024चा जो पेपर आहे तो जेन्युइनली स्टोडून त्याला चोरलं होतं, त्याला पेपर लीक झाला होता. ठीक आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हे कसं झालं होतं तर हे असं झालं होतं. ओएसएस नावाची एक शाळा आहे, हजारीबाग येतं झारखंडमध्ये येतं. ठीक आहे. झारखंडचा जिल्हा आहे. तर तिथे क्वेश्चन पेपरला इलिगली ऍक्सेस केलं गेलं. सो ऑफलाईन परीक्षा जी होती तर शाळेमध्ये कसं होतं, पेपर लवकर येत असतात, सो दॅट डिस्ट्रीब्युशन मध्ये किंवा ते सॉर्टिंग मध्ये त्यांना वेळ लागतो त्यासाठी. पण त्याच काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी साधारण 8 वाजेपासून तर 9:30 पर्यंत पेपर आतमध्ये गेले सेंटरला, पेपरचा फोटोग्राफ काढला आणि तो फोटोग्राफ काढून एमबीबीएस ची सॉल्व्हर गँग होती एक, म्हणजे एमबीबीएस चे पण काही विद्यार्थी याच्यात इन्व्हॉल्ड होते. हे सीबीआयचं फाइंडिंग आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आन्सर सॉल्व्ह केले आणि व्हॉट्सअप ग्रुपला सर्क्युलेट केले. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला सर्क्युलेट केले आणि मग हे सगळे आन्सर पाठ केले. ज्यांनी पैसे दिले होते ना त्यांनी सगळे आन्सर पाठ केले. तर यामध्ये जवळजवळ 155 सस्पेक्टेड कॅन्डिडेट्स होते, 45 अक्युज्ड होते, त्यांच्या विरुद्ध चार्जशीट पण फाईल झाली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, हे सगळ्यात महत्वाचं आहे, कोर्ट ऍक्शन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस केस. कोर्टाने एक खूप चांगला, सुप्रीम कोर्टने आफ्टर सीबीआय फाइंडिंग्स they have taken a very good stand की no vested right clause. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन्वोक नो वेस्टेड राईट. म्हणजे जो आपण म्हणतो की एज्युकेशनचा मला फंडामेंटल राईट आहे, बट नो वेस्टेड राईट मीन्स की जर तुम्ही एक्झाम प्रक्रियेमध्ये गडबड करून काही फ्रॉड करून एंटर करत असाल तर तुमचा तो हक्क राहत नाही. मग आता इथे बघा काय म्हणतायत, नो वेस्टेड राईट फॉर बेनिफिशरीज ऑफ फ्रॉड. चीफ जस्टिस ऑफ इंडिया एक्सप्लिसिटली स्टेटेड इन द जजमेंट दॅट नो स्टुडंट फाउंड गिल्टी ऑफ एंगेजिंग इन फ्रॉड, मॅल प्रॅक्टिस और बिंग बेनिफिशरी ऑफ द पेपर लीक कॅन क्लेम अ वेस्टेड राईट इंटरेस्ट कीपिंग देअर मेडिकल कॉलेज सीट. जर कोणी फ्रॉड केला असेल तर मेडिकल कॉलेज सीट तुमची कॅन्सल होणार, आणि केली पण कॅन्सल. इतकंच नाही, ऍट एनी स्टेज रूल, व्हेरी इम्पॉर्टंट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी नीटची जी काही प्रक्रिया आहे ती नाही थांबवली. सो इथे एमएचटी सीईटीचं जसं चाललंय तसं चालू देऊ. ठीक आहे. म्हणजे चालू द्यायला पाहिजे असं माझं मत आहे, बाकी सगळ्यांचं ओपिनियन आहे ते. ठीक आहे. पण याच्यामध्ये ऍट एनी स्टेज रूल म्हणजे तुमचं जस्ट बिकॉज तुम्हाला कॉलेज अलॉट झालं, तुम्ही फर्स्ट इयरला गेले, तुम्ही सेकंड इयरला गेले, पण जर हे फाइंडिंग झालं, हे सीबीआयनी सर्टिफाय केलं, त्या केसमध्ये जसं केलं होतं तसं तुम्हाला कॉलेजमधून एलिमिनेट करण्यात येईल, डीबार करण्यात येईल. बघा काय म्हणते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, इफ ऑनगोइंग इन्व्हेस्टिगेशन बाय द सेंट्रल ब्युरो ऑफ ऑनगोइंग इन्व्हेस्टिगेशन बाय सीबीआय और सबसिक्वेंट डेटा ऑडिट्स रिव्हील दॅट कॅन्डिडेट बेनिफिटेड फ्रॉम द लीक्स, और कॅन्डिडेटनी लीक केलाय है ना, तर देअर ऍडमिशन विल बी कॅन्सल्ड इमिजिएटली. आणि हे व्हायला पाहिजे या केसमध्ये, हे व्हायला पाहिजे. जोपर्यंत हे होणार नाही ना तोपर्यंत लोकांची हिंमत वाढणार. ठीक आहे. नंतर काउन्सिलिंग कंप्लिशन इज नॉट अ शिल्ड, की मी फी भरली, मी फॉर्म भरला, मग मी काउन्सिलिंग केली आणि मग आता तर प्रोसेस पुढे गेली, मग आता तर काही होऊ शकत नाही, ही शिल्ड नाहीये. दिस इज नॉट अ शिल्ड. हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं त्या केसमध्ये जजमेंट आहे. बघा तुम्ही हे वाचू शकता. कोर्ट क्लॅरिफाईड इवन इफ अ स्टुडंट कंप्लीट काउन्सिलिंग, पेज फीज, स्टार्ट अटेंडिंग द मेडिकल क्लासेस, काही करा तुम्ही, काही करा, दे कॅनॉट क्लेम अ वेस्टेड राईट टू कंटिन्यू देअर एज्युकेशन बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट टाइम हॅज पास्ड. टाइमचा सपोर्ट घेऊन, वेळेच्या अभावी, मी सगळ्यांना हेच सांगतोय परत, जस्ट बिकॉज आम्हाला ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायचे, दॅट डझंट मीन की ह्यांच्यावर ऍक्शन होणार नाहीये. अँड दॅट व्हॉट वी वॉन्ट. सो मग पुढे काय झालं, सो 42 जणांना, टोटल 42 जणांना बार करण्यात आलं. त्यांना एक्झाम देता येणार नव्हती 2024, 2025, 2026 ची नीट एक्झाम. त्याचबरोबर 14 विद्यार्थ्यांच्या एमबीबीएसच्या सीट्स कॅन्सल केल्या. जे ऑलरेडी एमबीबीएस मध्ये होते त्यांच्या सीट कॅन्सल केल्या.
त्याच पद्धतीने 26 एक्झिस्टिंग MBBS स्टुडंट्स ज्यांनी यांना जी पेपर सॉल्व्हर गँग होती ना, ज्यांनी यांना मदत केली, त्या विद्यार्थ्यांना पण सस्पेंड करण्यात आलं, इमिजिएट सस्पेंड करण्यात आलं. आणि 215 कॅन्डिडेट्स 215 कॅन्डिडेट्स ऍडिशनल कॅन्डिडेट्स त्यांचं अंडर वॉच लिस्ट त्यांना ठेवण्यात आलं, की त्यांची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्यामध्ये अंडर वॉच लिस्ट. ठीक आहे. सो देअर प्रोग्रेस वॉज लॉक्ड पेंडिंग फायनल क्रिमिनल क्लिअरन्स. जोपर्यंत त्यांना क्रिमिनल क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत त्यांचा प्रोग्रेस लॉक करण्यात आला. हेच पाहिजे या केसमध्ये. आपला उद्देश हा आहे की जे चुकीचे विद्यार्थी आहेत ते सिस्टम मध्ये एंटर करता कामा नये. कारण इथे ब्रेक बसेल, ती भीती आली पाहिजे. आता कसं आहे ना, आता भीती काय आहे ना, भीती राहिलीच नाहीये लोकांमध्ये, स्पेसिफिकली असे कामं करणारे लोक. सो व्हॉट वी डिमांड, मला काय वाटतं काय केलं पाहिजे, की देअर शुड बी अ स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम विच शुड लुक इन दिस मॅटर. CBI असेल तर CBI, नाही तर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असेल तर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. डायरेक्टली इट इज अंडर ऑनरेबल चीफ मिनिस्टर्स ऑफिस. जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ऑफिस खाली ते डायरेक्ट त्यांना रिपोर्ट करतील. ठीक आहे. आणि अंडर द ऑफिसर विथ द हायेस्ट इंटिग्रिटी. आम्हाला असे ऑफिसर्स पाहिजे, म्हणजे आम्हाला मुंडे साहेब पाहिजे ज्यांच्या इमानदारीवर कुणालाच शंका नाही. मॅनेज होणारे लोक आम्हाला नको. ॲज सिम्पल ॲज दॅट. कारण आपण अशा विद्यार्थ्यांची गोष्ट करतोय, आपण अशा लोकांसाठी लढतोय इथे, जे 15-16 वर्षाचे मुलं आहेत, मुली आहेत, की जे उद्या भारताचं भविष्य घडवणार आहे, महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे. सो दे आर गोइंग टू मॅनेज इंडिया, महाराष्ट्र. म्हणून आम्हाला एकदम हायेस्ट लेवलचे इंटिग्रल ऑफिसर पाहिजे, एकदम इमानदार ऑफिसर पाहिजे. त्याचबरोबर ट्रान्सपरंट अँड टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन. तारीख पे तारीख नको, काहीतरी टाइम बाउंड द्या पब्लिकला, सगळ्यांना डिस्कस करून एक टाइम बाउंड द्या की एवढ्या याच्यात ह्याचा काहीतरी निकाल लागेल. सो दॅट जे डिसेंबरची एक्झाम आहे ना, डिसेंबरची एक्झाम ती आपली फेअर अँड ट्रान्सपरंट होईल आणि या लोकांच्या सीट्स जातील. आता पुढचा असा विषय होईल की सर ज्या कॅन्डिडेट्सला सीट नाही मिळाली त्यांचं काय, ह्यांच्या सीट्स तर गेल्या पण बाकीच्यांचं काय. तर बाकी बघा, पूर्ण न्याय मिळायला मे बी थोडा उशीर लागेल. बाकीच्यांना नंतर काही कॉलेजशी बोलून काही करता येईल का, त्यांना शिफ्ट करता येईल का, त्या सगळ्या अरेंजमेंट होतील. पण कमीत कमी हे लोक काढले पाहिजे, हे लोक काढले पाहिजे. ठीक आहे. दॅट इज द पॉइंट. तर तुम्हाला या संदर्भात काही पण कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल, कॉन्ट्रीब्यूट इन टर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन. इफ यू आर अ पोलीस, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहात, तुमचं तसं सहकार्य. तुम्ही लॉयर आहात, तुमचं तसं सहकार्य. तुम्ही स्टॅटिस्टिशियन्स आहात, काही मदत करता येईल तुम्हाला, तसं सहकार्य. हा लढा जो आहे ना, हा समाजाचा लढा आहे, हा विद्यार्थ्यांसाठी लढा आहे. ठीक आहे. आपलं काय, ठीक आहे, आता आय एम 31 नाव, मी माझं कॉलेज पास आउट केलं. ठीक आहे. आणि आता मला काय चालू आहे, जसं चालू आहे तसं चालू आहे. पण हे जे मुलं आहेत ना, हे जे मुलं आहेत ना, 15, 16, 17, 18 वर्षाचे जे मुलं आहेत ना, त्यांना ते चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. COEP काय असतं आणि तिथे जगल्यानंतर काय होतं हे मला माहिती, बिकॉज आय एम फ्रॉम COEP. 2014-2018 बॅचचा पास आउट आहे. सो त्यांना ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. गावातले जे विद्यार्थी जे मेहनत करतात त्यांना शहरात येता आलं पाहिजे. त्या एक विद्यार्थिनीला जेव्हा न्याय मिळेल ना, आता अहिल्यानगरचे हे बघा, हे सर आहेत शिंगारे सर, प्रोफेसर शिंगारे सर. ठीक आहे. तर हे सरांनी तर इतकं मनावर घेतलंय हे प्रकरण, जेव्हा की त्यांचा काही डायरेक्ट संबंध नाही. अहिल्यानगरमध्ये सरांचं कॉलेज आहे, त्यांची कोचिंग आहे आणि भरपूर मेहनत घेतात ते, विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतात, मी बघितले. आणि सरांनी मागच्या वेळेस PIL पण दाखल केली होती. मी तुम्हाला आता डॉक्युमेंट्स पण दाखवेल. सर स्वतः CET सेलचे जे कमिशनर आहेत त्यांच्याशी भेटलेत, क्राईम ब्रांचला पण जाऊन आलेत. सो आणि काय म्हणतात त्याला, एवढं मेहनत का करतायत ते, एवढी मेहनत का करतायत, विद्यार्थ्यांसाठी करतायत. कारण ना, अहिल्यानगर असेल किंवा अकोला असेल, अमरावती असेल, बाकी जे काही जिल्हे आहेत, जे आपले ठराविक एक पुणे, मुंबई, ठाणे वगैरे हे जे जिल्हे सोडले आपण, त्या जिल्ह्यांमधून जे मुलं आहेत, ते मुली आहेत, ते आले पाहिजे ना पुढे,
ते सीओईपी व्हीजीटीआय मध्ये आले पाहिजे, सरदार पटेल मध्ये आले पाहिजे, कारण त्यांना बघून अजून 10 लोक येणार आहेत, अजून 10 लोक अभ्यास करणार आहे. शहरामध्ये कसं आपल्याला माहिती नसतं, इकडून सीओईपीचा टॉपर आला, कोण आहे सीओईपी तर ओळखत नाही शहरामध्ये. दॅट इज द पॉइंट, बिकॉज दे हॅव IIT, दे हॅव NIT. पण यांचं तर बिचाऱ्यांचं काय, फक्त सीओईपीच आहे ना त्यांना, दुसरं काय आहे. मग आपण जर त्याच्यामध्ये पण आपण जर त्यांना न्याय देऊ शकत नसू, की आपली सिस्टम तसं करू शकत नसेल, तर इट इज व्हेरी, काय म्हणतात त्याला, हे खूपच हॉरिबल स्टेट आहे. तर सरांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. कॉल मला वाटतं पर्सनल याच्यावर, हा त्यांचा पर्सनल नंबर आहे, ठीक आहे. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल वगैरे तर व्हॉट्सअप करा. शक्यतो त्यांचे लेक्चर असतात 8-8, 10-10 लेक्चर करून, सर ते मुंबईला जा, इकडे जा, तिकडे जा, किती म्हणजे जेवण बिवण सोडून मी बघितलंय सरांना, मी स्वतः बघितलंय ना. ग्राउंड लेवलवर भरपूर लोक जे काम करतात, भरपूर महाराष्ट्रामध्ये. मी तर फक्त एक साधा व्हिडिओ बनवतो, पण ग्राउंड लेवलवर लोक जनजागृती करणं असेल, याला भेट त्याला भेट, कसं तरी आपल्या विद्यार्थ्याचा मुद्दा पोहोचवा. कारण त्यांच्या मनात तोच प्रश्न आहे की रोज जेव्हा ते लेक्चर घेतात ना, तेव्हा विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. खरंच कॉन्फिडन्स डाऊन होतो. जर मला माहिती आहे की पहिल्या 300-400 सीट्स मध्ये जर गडबड आहे, तर ते अभ्यास करायचं मोटिवेशन राहत नाही. कुठे ना कुठे ते बॅक ऑफ द माइंड राहतं की एवढं केल्यानंतर होईल की नाही माझं, ते काढायचंय आपल्याला, ते काढायचंय. म्हणून हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करणं याच्यात अपेक्षित आहे. हा माझा मेल आहे, ठीक आहे, अद्वैत जोशी माझं नाव आहे, हा माझा मेल ID आहे. तुम्ही याच्यावर पण संपर्क साधू शकता. तुमच्याकडे जो काही ऑफिशियल डेटा असेल त्या संदर्भात, कुठली काय मदत करता येईल तुम्हाला, काही तुमच्याकडे बेटर अप्रोच असेल, ठीक आहे ना. ऍट द एंड ऑफ द डे मी परत सांगतो, आधी पण सांगितलं, परत सांगतो, ना आम्हाला कुठल्या पक्षाशी घेणं देणं, ना आम्ही कुठल्या पार्टीशी, काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. वी आर सिम्पल टीचर्स. आमचं छोटंसं जग आहे. माझं फिजिक्स, माझं चॅनल, माझे विद्यार्थी, ठीक आहे. कोणी मॅथ्स शिकवतं, कोणी केमिस्ट्री शिकवतं, आमच्यातच कॉम्पिटिशन असते. आमचे विद्यार्थी कसे पुढे जातील, आम्ही कसा रिझल्ट देऊ, आम्ही कशी मेहनत करू, विद्यार्थी पण तेच करतात, ठीक आहे. सो आमचं फक्त एवढंच काम आहे की हा आमचा जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, हा शिक्षणाचा प्रश्न आहे ना, त्याला मार्गी लावा. बाकी काहीही घेणं देणं नाहीये. वी डोंट डिमांड एनी, ते काय करायचं काय नाही ते गव्हर्नमेंट डिसाईड करेल. बट व्हॉट वी वॉन्ट इज फेअर अँड ट्रान्सपरंट एक्झामिनेशन, दॅट्स इट, ठीक आहे. बघा आता तुम्ही जर बघाल तर सीईटी सेलला काही मेल केले नाही का, मेल केले ना, भरपूर पालकांचे मेल केले. पण सीईटी सेलनी स्वतःला विचारायचं, तुम्ही त्यांना रिप्लाय केला का, तुम्ही त्यांना एक्सप्लेनेशन दिलं का, ठीक आहे. हे बघा, हे मेलचे स्क्रीनशॉट आहे, क्लिअर कट दिसतंय तुम्हाला, हे वाचा, जरा पॉज करून वाचा. त्याच्यानंतर शिंगारे सर स्वतः गेले, मुंबईला गेले, स्वतः मुंबईला जाऊन तिकडे ही सगळे तुम्ही बघा, हे सगळं दिलंय की MHT CET 2026 परीक्षेच्या निकालानंतर राज्य सीईटी सेलने जाहीर केलेलं गुणवत्ता यादीचे परीक्षण वगैरे. इथं तुम्ही डेट पण बघत असाल, 4 ऑगस्ट मुंबईला जाऊन आलेत. 4, 5, 6 दिवस तिथेच जातात. रात्री 2, 3 ला त्यांना कधी फोन असेल किंवा काही असेल, सगळ्या गोष्टी. आणि दिवसाचे किती 10, 12 तास, 8 लेक्चर असतात. मी तुम्हाला सांगतो, हे जे ऑफलाईन मध्ये असतं त्यांचं 8 लेक्चर आहे, 9 लेक्चर आहे, ते मॅनेज करून पण ते जात आहेत. आणि जेव्हा अहिल्यानगरला कार्यक्रम झाला, जेव्हा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा विद्यार्थी खूपच भावुक होते. आणि असायला पण पाहिजे. हे बघा, मागच्या वेळेस जी PIL दाखल केली होती ना, कोर्टामध्ये PIL दाखल केली होती, त्या PILचं सुद्धा ही कॉपी आहे. पण ऑनरेबल कोर्ट काय म्हणालं, असं सर स्वतः सांगतात, ऑनरेबल कोर्ट काय म्हणालं की तुम्ही कोचिंगचे लोक आहेत. त्यांनी जेव्हा PIL दाखल केली तर ते म्हणजे तुम्ही कोचिंगचे लोक, यू हॅव वेस्टेड इंटरेस्ट, तुमचा काहीतरी इंटरेस्ट असेल म्हणून खारिज करून दिल त्याला. आता जेव्हा सर गेले ऑनरेबल सीईटी सेलचे कमिशनर भेटायला, तेव्हा हे सरांनी स्वतः सांगितलंय, प्रेसमध्ये पण सांगितलंय, ठीक आहे, की त्यांनी उत्तर काय दिलं. त्यांनी उत्तर दिलं की माझं बॅकग्राऊंड जो आहे, आय वॉज अर्लियर इन द टॅक्सेशन डिपार्टमेंट, आय डोंट हॅव इनफ एक्सपिरियन्स इन द एज्युकेशन डिपार्टमेंट. तो खरंच मला हा सिरियसली प्रश्न विचारायचा आहे, गव्हर्नमेंटला पण विचारायचा आहे की व्हाय कांट वी हॅव, आपल्याकडे आहेत ना, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप चांगले सायंटिस्ट आहेत, खूप चांगली लोक आहेत जे हे मॅनेज करू शकतात, एक्सपिरियन्स्ड लोक आहेत. आपण तो ह्युमन रिसोर्स पूल आपण चांगल्या अशा इन्स्टिट्यूशनमध्ये का नाही ठेवू शकत, ज्यांना खरंच शिक्षणाचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी खरंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय. आपण जर ते केलं तर उद्या आपले मुलं मुली चांगलं शिकतील, आपलं राज्य पुढे जाईल, देश पुढे जाईल. तर याच्यावर विचार करायला पाहिजे. माननीय शिक्षण मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, तर प्लीज तुम्ही बघा की हे जे म्हणजे हे पण मला एक खरंच मला मनापासून प्रश्न आहे की ऑनरेबल जे चेअरमॅन आहेत सीईटी सेलचे, तर आपल्याला 2024चा, आता जर तुम्हाला मी राधाकृष्णन कमिटीचा रिपोर्ट सांगितला, राधाकृष्णन कमिटी इस्रोचे चेअरमॅन आहे, एक्स चेअरमॅन ऑफ इस्रो, त्यांची कमिटी बसली होती एज्युकेशनमध्ये, हे सगळे जे NTA जे प्रकार आहेत त्याच्यावर. त्यांनी डायरेक्ट सांगितले, त्यांचे डायरेक्टिव्ह आहे, सर आपण वाचा ते, आय एम सॉरी, म्हणजे मी तुम्ही फार मोठे आहात,
ठीक आहे, पण मी तुम्हाला खरंच सांगेल, यू प्लीज रीड दॅट. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलंय की जी एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे ना, तर त्यांचं स्वतःचं डेटा अनालिटिक्स टीम पाहिजे, इंडिपेंडंट ट्रान्सपरंट टीम पाहिजे. कोणाला कॉन्ट्रॅक्ट देऊन काम होत नाही ना, आपली एक टीम पाहिजे. त्यांनी डेटा अनालिसिस करायला पाहिजे की खरंच आपल्याकडे जे मुलं येत आहेत ते बरोबर आहे का. सीईटी सेलकडे डेटा आहे, तो डेटा घेऊनच तर आम्ही स्टडी केला ना. तर तो डेटा सर आपण 2024 ला नाही बघू शकला का, 2025 ला नाही बघू शकला का. आपल्याला माहिती नव्हतं का की कोर्टमध्ये PIL आहे, आपण तेव्हा युट्यूबचे व्हिडिओ बघितले नव्हते का. मग आपण काय ऍक्शन घेतला, आपण का शांत बसला. कितीतरी प्रश्न निर्माण होतात ना. एवढे विद्यार्थी आहेत, 500,000 विद्यार्थी आहेत, त्यांचं नुकसान झालं, त्याचं काय आता. आणि व्हॉट अबाउट काय म्हणतात त्याला, MBA CET मध्ये पण तोच प्रकार होतोय ना. MBA CET मध्ये पण जो डेटा सांगतोय टॉपचा, तो 2024 पासून सेम पॅटर्न सांगतोय. ह्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन झाले का, करा ना सर. एक पब्लिक प्रेस कॉन्फरन्स करा, त्याच्यामध्ये सांगा की बाबा आम्ही अशा अशा ऍक्शन्स घेतल्या, आम्ही अशा अशा घेतोय. महाराष्ट्र बघतोय ना, महाराष्ट्र बघतोय. मुलांच्या मनात आजही प्रश्न आहेत. आम्ही आजही, मी जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा काही ना काही 1-2 विद्यार्थी त्या परीक्षेबद्दल विचारतातच. रोज चालू असतं विद्यार्थ्यांचं. सो काही जे जखमा आहे ना, ते वेळ भरून नाही काढत, पण वेळेतच त्यांना जर आपण त्याचा औषध शोधलं ना, तर नक्की आपल्याला नक्की फायदा होईल. ठीक आहे. सो आता 80 वर्ष होतील भारताला स्वातंत्र्य मिळून, आणि ही आपल्यासाठी एक खरंच अचिव्हमेंट आहे ना. ज्या वेळेस आपण इंग्रज राज्य करायचे, आणि त्याच्यानंतर आपण आज, ठीक आहे, बरेच इश्यूज आहेत देशात, पण डेफिनेटली इस्रो इज डुईंग व्हेरी गुड जॉब. इस्रो आहे, IITs आहेत, ठीक आहे. आणि आता आपण स्पोर्ट्स लेवलला चांगलं करतोय, चेसमध्ये चांगलं करतोय. सो एक युथचा अराईज दिसतोय, एक सायन्सचा अराईज दिसतोय. आणि मला वाटतं ना की आता ही संधी आहे, या वर्षी आपल्याला ही संधी आहे, या स्वातंत्र्य दिनाला ही संधी आहे की सगळ्यांनी एक निश्चय करा की काहीही झालं तरी या देशाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, एज्युकेशन सिस्टममध्ये वी विल नॉट कॉम्प्रोमाइज. वी विल फुल्ली सपोर्ट गव्हर्नमेंट अँड वी विल फुल्ली डिमांड आवर राईट्स, की नाही आम्हाला क्लीन प्रोसेस पाहिजे, आम्हाला फेअर पाहिजे, आम्हाला ट्रान्सपरंट पाहिजे. सो लेट अस होप यावर काहीतरी तोडगा निघेल. तुमचं जे काही मत असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.